महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या नागपूरकरता भूषण असणारे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आपले पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आपल्या नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे आमदार आणि माननीय मंत्री माननीय आशिष जयस्वाल, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्यांची नावं घेतली ही सर्व सन्माननीय प्रमुख नेते मंडळी आणि विशेष रूपाने आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आजच्या या कार्यक्रमाला आपण या उड्डाणपुलाला डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यांच्या मातोश्री आदरणीय सुलोचनाताई जिचकार आणि आमच्या वहिनी राजश्रीताई याही पण उपस्थित आहे. जिचकार परिवारचे सगळे प्रमुख सदस्य उपस्थित आहेत, ते सर्व सन्माननीय सदस्यगण आणि उपस्थित माझ्या बंधूंना आणि भगिनींना, आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने खूप आनंदाचा आहे. खरं म्हणजे उड्डाणपुलाची अनेक उद्घाटनं करण्याची मला संधी मिळाली. उड्डाणपूल, टनेल्स, रोड, पण आजच्या उड्डाणपुलाचा विशेष रूपाने आनंद याकरता आहे की मी विद्यार्थी असताना, खरं म्हणजे आम्ही वेगवेगळ्या संघटनेमध्ये होतो, पण माझा अतिशय जवळून जिव्हाळ्याचा संबंध ज्यांच्याशी होता ते ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव या उड्डाणपुलाला दिलं जात आहे, हा याकरता सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. डॉक्टर श्रीकांत जिचकार अतिशय व्यासंगी होते, विद्वान होते. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये अनेक वर्ष त्यांनी मी बरोबर काम केलं. राज्यसभेचे सदस्य होते आणि विविध विषयाबद्दलचा त्यांचा व्यासंग एवढा मोठा होता की त्यांना ज्ञानयोगी ही पदवी मिळाली होती. राजकारणात असताना त्यांचं आचरण नैतिकतेचं आचरण होतं. एक राजकारणामधला नेता असताना देखील धर्म, संस्कृती आणि इतिहास याचा त्यांचा सखोल अभ्यास होता आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या नागपूरला, महाराष्ट्राला आणि देशाला भूषण असणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्यावर दोन संकटं आलीत. अमेरिकेत जाऊन त्यांनी तिथे कॅन्सरवर मात केली. त्यानंतर मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो होतो, त्यांच्या मृत्यूच्या पूर्वी काही दिवस आधी मी भाजपचा अध्यक्ष असताना त्यांच्याकडे जेवायला गेलो. त्यावेळी त्यांनी मला पूर्ण कहाणी सांगितली आणि सांगितलं आता मी अगदी व्यवस्थित आहे. परंतु दुर्दैवाने याच रोडवर कोंढाळीवरून येत असताना त्यांचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना तिथून दंदे हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं आणि तेही पण याच रविनगर चौकामध्ये आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आपल्या सगळ्यांकरता ही घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आणि दुर्दैवी तर आहेच, पण आपल्या नागपूरचं, विदर्भाचं, महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं. पण या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समाजामध्ये ज्यांच्याकडे पाहून लोकांनी त्यांच्या आदर्शापासून प्रेरणा घ्यावी असे लोक फार कमी आहेत आणि राजकारणात तर नाहीच्या बरोबर आहेत. राजकारणातल्या लोकांना असं वाटतं की ते जसे वागतात ते कोणालाच काही कळत नाही, परंतु जे जसे वागतात ते सगळ्या लोकांना माहिती असतं. अर्थात स्टेजवर बसलेले आणि इथे उपसणारे त्यापैकी कोणी नाही. डॉक्टर जिचकार हे त्यापैकी होते की त्यांचं राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन पूर्णपणे ट्रान्सपरंट होतं आणि त्यामुळे सगळ्यांना ते हवेवेसे वाटत होते, विचारामधली मतभिन्नता असताना देखील. आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू हा सगळ्यांना हळहळ करणारा होता. आणि म्हणून ज्यावेळी या उड्डाणपुलाचं भूमिपूजन रविनगर चौकात झालं त्यावेळी मी देवेंद्रजींना विचारलं, त्यांची परवानगी घेतली आणि त्यांना विनंती केली की माझी अशी इच्छा आहे की या नागपूर शहरामधल्या या पुलाचं नाव आपण डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या नावाने हा पूल करावा. आणि लगेच त्यांनी संमती दिली आणि त्यामुळे या पुलाला स्वर्गीय ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार असं या पुलाचं नामकरण आपण केलेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे. डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं व्यक्तित्व, कर्तृत्व, त्यांची ज्ञानसंपदा, त्यांचा व्यवहार, त्यांचं चरित्र हे नव्या पिढीकरता निश्चितपणे आदर्श आहे. ही फार छोटी स्मृती आहे,
पण या निमित्ताने त्यांची स्मृती थोड्याफार प्रमाणात का होईना जतन झाली आणि पिढ्यानपिढ्या ती लक्षात राहील. त्यावेळी माझी नागपूरच्या जनतेला विनंती आहे की आता याला RTO पूल किंवा अन्य काही न म्हणता डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाण पूल म्हणून याचा उल्लेख करा. म्हणजे कमीत कमी डॉक्टर श्रीकांत जिचकार आपल्या सगळ्यांच्या मनात आणि हृदयात सतत राहतील. मला दुसरा मी धन्यवाद देईन. मी आज वहिनींना फोन केला होता की माझी खूप इच्छा आहे की या पुलाचं उद्घाटन आईंच्या हस्ते व्हावं आणि त्यांनी बटन दाबून याचं उद्घाटन करावं. मी आणि देवेंद्रजी बरोबर आहोत, त्यांच्या तुम्ही पण राहा. पण आज त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्या येतील की नाही येतील अशी अडचण होती. पण मी पुन्हा आग्रह केला वहिनींना आणि आज त्यांची आई या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहे. याबद्दल हात जोडून त्यांचा आशीर्वाद मागतो आणि त्यांनाही पण खूप खूप धन्यवाद देतो. त्यांचा परिवार सगळा उपस्थित आहे, राजश्रीताई उपस्थित आहेत, त्यांनाही पण धन्यवाद देतो. आणि हा उड्डाणपूल नक्कीच नागपूरच्या वैभवात भर घालणारा आहे. या उड्डाणपुलाच्या बरोबर जसं आता बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपल्या इथे आता कोराडीला एक मोठा पूल आम्ही बांधतो आहे त्या नाक्याजवळ, आणि तिथून जो आता पलीकडे रिंग रोडच्या आधी आपण ज्या रेल्वेकडनं भोसला मिलिटरी स्कूलकडे जातो, जिकडे आपलं झुलेलाल कॉलेज आहे, देवेंद्रजींच्या मार्गाने सुरू असणारी मिलिटरी स्कूल आहे, तोही भाग आता बराच विकसित झालेला आहे. आणि नागपूरच्या रिंग रोडचे आता 2000 कोटीचे सर्व्हिस रोडही आम्ही मंजूर केले आहेत, त्याचंही काम सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या पुलाचं काम मी थोडं थांबवलं आणि रेल्वेला बोलावून रेल्वे आणि NHI यांचं इंटिग्रेशन करून त्या ठिकाणी असा संयुक्त पूल होणार आहे की त्या पुलावर चढल्यावर डायरेक्ट आपल्याला तिकडे जाता येईल आणि तिकडनं वापस येता येईल. ते सगळं जंक्शन पूर्णपणे इम्प्रूव्ह होईल आणि त्यामुळे ॲक्सिडेंट पण होणार नाही आणि चांगली व्यवस्था होणार आहे. कदाचित लँड ॲक्विशन करता काही थोडेसे पैसे लागले तर नगरोत्थान प्रकल्पात 50-100 कोटी तेवढेच फक्त महाराष्ट्र सरकारकडनं बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजींनी तेवढीच फक्त व्यवस्था करावी, बाकी खर्च NHI आणि रेल्वे करणार आहे. नागपूर शहरामध्ये या पुलावरून मला आठवतं मी जेव्हा नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी होतो तेव्हा युनिव्हर्सिटी कॅम्पस निघालं, तेव्हा आम्ही सगळ्यांनी व्हाईस चान्सलरला निवेदन दिलं होतं की एवढ्या कुठे दूर युनिव्हर्सिटी असते का, इतक्या दूर कुठे नेता तुम्ही. पण आज मला आनंद आहे की या उड्डाण पुलामुळे आता आपण जुन्या युनिव्हर्सिटीतून नवीन कॅम्पसमध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटाच्या आत पोहोचणार आहे. म्हणजे युनिव्हर्सिटी जवळ आलेली आहे. त्यानंतर वाडीच्या उड्डाण पुलाच्या आधी अजून एक आपल्याकरता अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की देवेंद्रजींनी पंजाबराव देशमुख यांच्या नावाने कृषी विद्यापीठाची जागा आहे, त्याच्यावर आपण वर्ल्ड स्टँडर्डचं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर बांधतो आहे. त्या ठिकाणी कल्पना अशी आहे की पिकं आणि एक्झिबिशन सेंटर हे दोन्ही एकत्र होणार आहे. रिंग रोडवर मोठं 5 स्टार हॉटेल आपण बांधता तिथे येणाऱ्या कन्व्हेन्शन करता त्याचं काम जोरात सुरू आहे. आणि त्याच ठिकाणी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावाने मागे एकदा एक ऑडिटोरियम मंजूर झालं होतं, पण ते काम होऊ शकलं नाही. आणि म्हणून आम्ही देवेंद्रजींना विनंती केली की त्या ठिकाणी आपण वसंतराव नाईक यांच्या नावाने 2500 कॅपॅसिटीचं अत्याधुनिक मोठं ऑडिटोरियम पण त्या ठिकाणी आपण बांधायचं आहे. आणि देवेंद्रजींनी त्याला मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे तेही तिथे होणार आहे. आणि त्यामुळे ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर आणि ऑडिटोरियमला जायला जास्तीत जास्त 5 मिनिटात आपल्याला तिकडे पोचता येईल, ही मोठी सुविधा झालेली आहे. नागपूर शहरामध्ये विशेषतः रिंग रोडचं काम पूर्ण झालेलं आहे, सर्व्हिस रोड आता होतात आहेत आणि त्याच्या बाजूला नवीन नागपूर उभं करण्याची पण योजना आहे. नागपूर शहरामध्ये जे होलसेल मार्केट्स आहेत ते आपण गांधीबाग इतवारी भागातून हळूहळू शिफ्ट करतो आहे आणि त्यामुळे आता होलसेल किराणा मार्केटला आपण त्या ठिकाणी मोठी कळमण्याला जागा दिलेली आहे आणि अतिशय फॉरेनच्या आर्किटेक्टकडनं डिझाईन करून उत्तम प्रकारचं एअर कंडिशन होलसेल मार्केट किराणा ऑइलचं हे शहीद चौकातून जाऊन तिकडे जाणार आहे. अजून एक गोष्ट आनंदाची आहे की शहीद चौकामध्ये 3 नल चौक आणि मेयो हॉस्पिटलपासून जो रोड आहे ज्याच्यात दयाशंकर तिवारी यांचं घर गेलं, बागडींचं घर गेलं, पण त्या रोडनी आता मलाही अनुभव मिळाला. विशेषतः इतवारी महालमध्ये काम करणं किती कटकटीचा आणि अडचणीचा याचा उत्तम अनुभव आलेला आहे. माझ्या घरासमोरचा 2 किलोमीटर रोड बांधायला
केळीबाग रोड बांधायला मला 12 वर्ष लागली आणि 1,00,000 कोटी रुपयाचा 1365 किलोमीटरचा रस्ता मुंबई दिल्ली हा मात्र 2 वर्षात पूर्ण झाला. आता दुसरा हा 3 नल चौक आणि शहीद चौक तोडण्याचा आहे. कृष्णाभाऊंच्या सुनील हॉटेलपर्यंत हा रोड होणार आहे आणि आता त्याही रोडचं लँड एक्विजिशनचं काम जवळपास कलेक्टर साहेबांनी जवळपास प्रॉब्लेम सोडवला आहे आणि लवकरच तोही रोड 4 लेन होणार आहे. मला आनंद आहे की काटोल रोडवर विशेषतः उड्डाणपूल बांधण्याकरता काही मागणी झाली होती, पण त्यावेळी सुधाकररावांनी तिथल्या लोकांचं हित लक्षात घेता मला सुचवलं होतं की यात लोकांचं थोडं नुकसान होईल म्हणून ते थांबलं होतं. पण सुधाकर कोळे आणि तिथले सगळे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे आता काटोल रोडवर पोलीस लाईन टाकळीपासून तर नाक्यापर्यंत पलीकडे एक मोठा असाच उड्डाणपूल बांधायचा मंजूर करण्याची घोषणा मी करतो. तसे खरं म्हणजे पूर्व नागपूरमध्ये एवढे पूल झाले आता की पहिले होते ते नाका तिथे पूल नाही, आता नको तिथे पूल झाले कृष्णाभाऊ. पण येणाऱ्या काळामध्ये आता विशेषतः नागपूरला दोन्ही स्टेशन्स अजनी आणि मेन स्टेशन आपण चांगली करतो आहे. या 2 स्टेशनपासून आपला ट्रॅफिक सुरळीत व्हावा म्हणून गुड्स करता आणि पॅसेंजर करता मल्टीमोडल हब बनवायची योजना माझ्या विभागाने घेतली होती. पण रेल्वेने सांगितलं की स्टेशन आम्ही बांधू, त्यांची कामं सुरू आहे जोरात. उरलेले जे 1200 कोटी रुपये आहे ते मी आता नागपूर रेल्वे स्टेशनपासून जाणाऱ्या रस्त्यांकरता देणार आहे आणि तिथून मेडिकल कॉलेजकडे जाणारा जो रस्ता आहे तोही मोठा करणार आहे. आणि जशी रोटरी आपण अशोक चौकात उभी केली सिग्नललेस, जिथे 6 रस्ते येतात बैद्यनाथहून पुढे गेल्यावर, तशीच रोटरी आता मेडिकल चौकात आपण उभा करणार आहे आणि त्याच्या अंडरग्राऊंड पालिका बाजार ते दिल्लीचं एअर कंडिशन मार्केट आहे तसं सगळे दुकानदार खाली नेऊन त्या रस्त्याला पूर्णपणे अतिक्रमणापासून मुक्त करून तोही त्याच्यात घेतलेला आहे. आणि या 1200 कोटी रुपयामध्ये देवेंद्रजींनी जे लॉजिस्टिक पार्क करता 0 माईल असणारी आपली सिटी असल्यामुळे जे पैसे दिले त्यातून नागपूर शहरातले जे गोडाऊन्स आहेत ते सगळे आपण आता पलीकडे सिंधीच्या आपलं जे जिथे आपण समुद्र पोहोचवला आहे, जे आपलं आपलं ड्रायपोर्ट आहे, सॅटेलाईट पोर्ट, त्याच्यात अलीकडे आता जागाही पण शोधली असल्यामुळे आपण हे दुकानं तिथे नेणार आहे. कॉटन मार्केटचंही काम सुरू झालेलं आहे, संत्रा मार्केटचंही काम सुरू होणार आहे आणि या ठिकाणी स्कूल पण आहे, खेळाची मैदानही पण आहे आणि ज्यामुळे नक्कीच नागपूरच्या वैभवात भर पडणार आहे. येणाऱ्या काळामध्ये ही सगळी कामं करण्याकरता मी जास्त डिटेलमध्ये काही सांगत नाही. खरं म्हणजे अनेक कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करायला आम्हाला वेळ मिळत नाही. आता 2000 कोटी रुपयाचा आपण एवढे मोठे सर्व्हिस रोड रिंग रोड बांधतो, पण आम्ही तर भूमिपूजनही केलं नाही. आता उद्घाटन करूया. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागपूर सुंदर व्हावं, नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर व्हावं ही कल्पना होती. आणि मला आनंद आहे की देवेंद्रजी आणि मी नागपूरच्या रिंग रोडवर आम्ही भारतातली पहिली एक फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस 135 सीटर कॅपॅसिटीची चालवण्याचा निर्णय घेतला. पण हा रोड पहिला पायलट आहे, पण हा यशस्वी झाल्यावर झाशी राणी चौकापासून तर गोंडखेरीपर्यंत आपण ती बस इथे सुरू करू. ही जी बस आहे 135 सीटर आहे, एअर कंडिशन आहे आणि या बसमध्ये आपण वरती फ्लॅश चार्जिंग आहे, याच्यामध्ये हिटॅची आणि सिमेन्सची टेक्नॉलॉजी आहे. टाटाला हे टेंडर मिळालेलं आहे. मी 8 दिवसात त्यांना वर्क ऑर्डर देणार आहे आणि मला आनंद आहे की माझ्या म्हणण्यावर टाटानी धारवाडला याचा मॅन्युफॅक्चरिंग पण सुरू केलेलं आहे. आणि ही जी बस आहे ही या बसमध्ये एक्झिक्युटिव्ह सीट आहे, समोर TV आहे आणि एअर होस्टेससारखी बस होस्टेस आहे आणि चहा पाण्याची पण व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर याचा तिकीट रेट डिझेल बसपेक्षा 30% कमी आहे. आणि भारतातली अशी ही पहिली बस आता नागपूरला सुरू होण्याचा मार्ग देखील म्हणजे आता मोकळा झालेला आहे. आणि हे एकदा पायलट प्रोजेक्ट झालं की कामठी टू वाडी या पलीकडे आपण गोंडखेरीपर्यंत सगळ्या मोठ्या रोडवर ही बस चालवून नागपूरच्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये पण मोठ्या प्रमाणात सुधार होणार आहे. मला अतिशय आनंद आहे की नागपूरमध्ये 9 मार्केट्स आपण बांधायला घेतले आहेत. अनेक ठिकाणी जे मार्केट्स आहेत सगळे नागपूर शहराच्या बाहेर नेण्याचं काम सुरू आहे.
त्यामुळे विशेषतः इतवारी महाल या भागातलं कंजेशन कमी होणार आहे. इथे गोकुळपेठमध्ये आपण मोठा कॉम्प्लेक्स बांधतो आहे, जेथे भाजी मार्केटपासून विशेषतः सगळ्यांना अकोमोडेट केलं आहे, ज्यांची दुकानं आहेत त्यांना. आणि एक अतिशय मोठं ज्यात स्विमिंग टँक आहेत, हेल्थ क्लब आहे, खेळाचे बॅडमिंटन कोर्ट आहे, सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे. एकीकडे खेळाची सोय झाली पाहिजे, स्विमिंग टँक निर्माण झाले पाहिजे आणि नागपुरात 300 खेळाची मैदानं करण्याचं आमचं स्वप्न आहे. आणि त्यात कुस्तीकरता वेगळं, कबड्डीकरता वेगळं. आणि नागपूरच्या तिन्ही दिशेला साधारणतः सगळे मैदाने म्हणून 1 लाख मुलं खेळली पाहिजेत. हा खूप महत्त्वाचा आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे, कारण आजकाल सगळ्या घरात लहान मुलं दिवसभर मोबाईलवर खेळतात. ते आपण थांबवलं पाहिजे. आणि उत्तम खेळ खेळण्याकरता प्रोत्साहित करण्याकरता नागपूर हे जसं 0 माईल आहे, ऑरेंज सिटी आहे, तशी ही स्पोर्ट्स सिटी व्हावी असा हा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्न आहे. मला खूप आनंद आहे की दरवर्षी आपल्या क्रीडा महोत्सवात 80,000 खेळाडू खेळतात, 6,000 पंच काम करतात, 67 खेळ आहेत, 82 ग्राउंड्स आहेत आणि लाखो लोक खेळ बघायला येतात आणि 1,48,00,000 रुपयाचे बक्षिसं आपण देतो. आता आपण याची व्याप्ती वाढवली आहे, जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यातल्या लोकांना अकोमोडेट करणार आहे. आपण सांस्कृतिक महोत्सव करतो, त्याच्यामध्ये यावेळी ईश्वर देशमुख महाविद्यालयात करतो. दरवेळी 50,000चीच व्यवस्था आहे. दरवर्षी 2-3 लाठीचार्ज होतात. एवढे लोक आतमध्ये मावू शकत नाही. आणि म्हणून आपण यावेळी असा प्रयत्न करतो आहे की त्याची लिंक देऊन नागपूरला, नागपूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी, त्या ठिकाणी 3-3, 4-4 हजार लोक पाहू शकतील ते कार्यक्रम, अशी आपण व्यवस्था करण्याचाही प्रयत्न करतो आहे. मागच्या वेळी पंढरपूरची वारी 3,000 कलाकारांनी स्टेजवर केली. 3,000 लोकांनी एकावेळी रेकॉर्ड केला आणि नागपूरच्या मुलांनी तबला, व्हायोलिन सगळं सुंदर संगीत, नृत्य, नाटकाचा प्रयोग केला. आपल्या इथे वंदे मातरम आणि मनाचे श्लोक 30,000 मुलांनी सकाळी भक्ती महोत्सवात म्हटले आणि त्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला. म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या, क्रीडांगणाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास आपल्या शहराचा झाला पाहिजे. हा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न देवेंद्रजींनी मी केलेला आहे आणि याच्यात अनेक लोकांचं सहकार्य मिळालेलं आहे. मला आनंद आहे की या सगळं करत असताना उत्तम बगीचे झाले पाहिजे, उत्तम मार्केट झाली पाहिजे. रस्त्यावर जे भाजी मार्केट्स आहेत, मटन मार्केट आहेत, ते आतमध्ये एअर कंडिशन याच्यात चांगल्या याच्यात गेले पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे. आपण लंडन स्ट्रीटमधली जागा जी रेल्वेची, डिफेन्सची रेल्वेला, ती 2.5 कोटी रुपयात मिळवली आणि 2.5 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीवर आज आपण 2,500 कोटी रुपये कमावतो आहे. लंडन स्ट्रीटवर अतिशय सुंदर आता मार्केट तयार होणार आहे, ऑडिटोरियम तयार होणार आहे, खेळाचे बॅडमिंटन, सगळ्या प्रकारचे खेळाची सुविधा राहणार आहे आणि एका प्रकारे अशाच प्रकारच्या व्यवस्था नागपुरातल्या सगळ्या भागात व्हाव्या. देवेंद्रजी, आत्ता नुकतंच आमच्या NHIमध्ये या देशामध्ये जी लिगसी सॉलिड वेस्ट आहे, पूर्ण देशात जेवढी आहे तेवढी 5 वर्षाच्या आत 2027पर्यंत ही सगळी वेस्ट सॅग्रिगेट करून रोडमध्ये टाकण्याचा कार्यक्रम आम्ही आखला. आणि दिल्लीमध्ये आणि अहमदाबादमध्ये 80 लाख टन म्युनिसिपल वेस्टचा कचरा रोडमध्ये टाकला. आणि आता तो कचरा जो टाकलेला आहे त्याच्यामध्ये पुढच्या 27पर्यंत या देशातला सगळा कचरा हा रोडमध्ये टाकण्याचा आम्ही कार्यक्रम आखलेला आहे. पण मला आनंद आहे की नागपूर हे शहर असं आहे की जी जागा भांडेवाडीत रिकामी झाली, त्या जागेवर आम्ही प्रवीण दटके महापौर असताना देवेंद्रजींच्या संमतीने सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी आणली. कृष्णा खोपडे यांचा विशेष आग्रह होता की पूर्व नागपूरमध्येही फॅसिलिटी झाला पाहिजे, कारण आम्ही शहरात राहतो. सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला पश्चिम नागपुरातच मिळतात, पुलाच्या तिकडे आमची हालत खराब आहे. त्यामुळे सिम्बॉसिसमध्ये आता 10,000 मुलं शिकतात आणि जिथे कचऱ्याची सुगंधी येत होती तिथे आता वर्ल्ड स्टँडर्डची युनिव्हर्सिटी झाली. आणि नुकतीच मला माहिती मिळाली की त्या युनिव्हर्सिटीतून शिकून 12,000 मुलं आता जगातल्या कानाकोपऱ्यात जाऊन नोकरी करतात, काम करतात आणि त्यांनी नागपूरचं नाव मोठं केलं आहे. आता दुसऱ्या ठिकाणी पुन्हा देवेंद्रजींनी सहमती दिली आणि आता नर्सिंग मुंगजी ही आपल्या देशातली सगळ्यात 5 मधली संस्था आहे. KG to PG हे 50 कोटीचं त्यांचंही काम सुरू झालं आणि लवकरच ते पूर्ण होणार आहे.
त्याच ठिकाणी कृष्णाभाऊंनी डॉक्टर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने मोठं हॉस्पिटल देखील मंजूर करून त्याचंही बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून नेदरलँडची टेक्नॉलॉजी आली. तो प्रकल्प आता जवळपास 3 महिन्यात पूर्ण होणार आहे. आणि कचऱ्यापासून मिथेन बायोडायजेस्टरमध्ये टाकून आणि मिथेनपासून बायो CNG 28 टन पर डे तयार होणार आहे. आणि येणाऱ्या काळात नागपुरातल्या गाड्या ज्या CNGवर चालतील तो CNG भांडेवाडीतून तयार होऊन आपल्याला मिळणार आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे. आपल्या इथलं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी आपण प्रक्रिया करून आपण पहिल्यांदा विकायला सुरुवात केली. अनिल सोले ज्यावेळी महापौर होते त्यावेळी या योजनेची सुरुवात झाली. आणि आज कोराडी खापरखेडा पॉवर प्रोजेक्टला आपलं सांडपाणी जात आहे शुद्ध करून. आणि ज्यावेळी महानगरपालिकेला 300 कोटी मिळतात आहेत. भारतातल्या अनेक महानगरपालिका आता आपल्या या प्रकल्पाचं अनुकरण करत आहे. सॉलिड वेस्ट लिक्विड वेस्टपासून एज्युकेशन क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर शेतकरी युवक सगळ्यांचा विचार करून या शहराचा चौफेर विकास झाला पाहिजे. केवळ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरने विकास होणार नाही. आणि त्या दृष्टीने या शहरामध्ये अनेक मोठ्या प्रकारचे अनेक प्रकल्प आलेत. विशेषतः देवेंद्रजींना मी धन्यवाद देईल की विदर्भ हा मागासलेला याच्यावरच आम्ही भाषणं करत होतो. त्यावेळी डॉक्टर श्रीकांत जिचकार असे एकमेव नेते होते की ते वेगळ्या विदर्भाचा विरोधही केला त्यांनी. आणि मी नेहमी सांगायचो की विदर्भ मागासलेला आहे त्याला कारण विदर्भाची नेते आहेत. विदर्भाचे नेते जोपर्यंत विकासाच्या करता पुढे येणार नाही तोपर्यंत विदर्भ पुढे जाणार नाही. आणि मला आनंद आहे की यावेळी ॲडव्हान्टेज विदर्भ आपल्या सहकार्याने जे सुरू झालं त्यामुळे मागच्या वर्षीच्या ॲडव्हान्टेज विदर्भामध्ये आपण 7.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपण आणली. आणि ज्यामुळे विशेषतः लाखो युवकांना आता विदर्भात रोजगार उपलब्ध होणार आहे. स्किल डेव्हलपमेंट असेल उत्तम प्रकारच्या इंडस्ट्रीज असतील. आपल्या इथल्या बिझानमध्ये आतापर्यंत माझ्याकडे लिस्ट आहे की 1 लाखापेक्षा जास्त तरुण मुलांना मिहानमध्ये रोजगार मिळालेला आहे. राफेल आणि फॉल्कन नावाची जी कंपनी आहे ते फॉल्कन जेट आता पुढच्या 1.5 वर्षात नागपुरात होणार आहे. आणि त्याचबरोबर एअरबस आणि बोईंगचे 1200 पार्ट्स टालमध्ये तयार होत आहेत. इन्फोसिस आणि त्याचबरोबर अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या IT कंपन्या आहे टेक महिंद्रा आहे इन्फोसिस आहे SCL आहे. हजारो मुलांना तिथे रोजगार मिळालेला आहे. आज देवेंद्रजींना फक्त एकच विनंती मी करणार आहे की मध्ये मी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन स्पेनमध्ये व्हॅलेन्शियाला गेलो होतो. त्याचा एवढा फायदा झाला आहे की संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अशी आग लागली आहे. त्याच्या मोठ्या फिल्म्स तयार झाल्या आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भात संत्र्याची लागवड पण वाढते आहे. आणि जे 3 टन एकरी उत्पन्न आहे ते आता 25 ते 30 टन जाणार आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते आता आम्ही शेतकऱ्यांमध्ये आणलं आहे. शरद पवार साहेबांचा बारामती विज्ञान केंद्र जे आहे त्याच्या सहकार्याने राजेंद्र पवार जे आहेत त्यांच्या आता 2 आमच्या कॉन्फरन्सेस झाल्या. आणि माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये आता AI लागला आहे. वेदर स्टेशन आहे पाण्याचं मॉइश्चर मोजायचं मशीन आहे. आणि आता अमेरिकन सॅटेलाईटचा उपयोग करून माझ्या शेतातल्या पिकांचे इमेजेस माझ्याकडे येतात आहेत. आणि आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सहकार्याने आता तुमच्या ऊसाला पाणी द्यायची गरज आहे हे खत कमी आहे ही सगळी मिळणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न 50% वाढणार आहे. आणि अतिशय कमी पैशात हे AI इन ॲग्रिकल्चर आता आपण विदर्भात सुरू केलेलं आहे. आपणही त्याला सपोर्ट केलेला आहे. एकच माझी विनंती आहे की आपण जे ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर टाकतो तिथे मी स्पेनमध्ये गेलो होतो. तिथे फॉर्मर बिझनेस स्कूलमध्ये जाण्याची मला संधी मिळाली. आम्ही सगळे 51 शेतकरी आणि सगळे तिथे गेलो होतो. आणि त्यांनी सांगितलं की त्यांची जी मुलं तयार झाली ती जगामध्ये विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये 40-40 कोटी 50-50 कोटीच्या पॅकेजवर काम करत आहे. नेस्लेपासून तर कॅडबरीपासून मोठ्या मोठ्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यांचे कोर्सेस आम्ही बघितले. त्यांचे जे मार्गदर्शक आहेत ते नारायण मूर्ती आहे. आणि नारायण मूर्तींनी त्या दिवशी आमच्या सगळ्यांसमोर मार्गदर्शन केलं. आणि त्यांनी त्यांच्या स्पॅनिश मंडळींना सांगितलं की आमच्याबरोबर तुम्ही काम करा. आणि आज त्या लोकांनी इथे ते आले होते. आणि म्हणून हे जे पंजाबराव देशमुखांच्या नावाने जे आपलं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर आहे तिथे आता आम्ही स्पेन
च्या या फॉर्मर बिझनेस स्कूलच्या मॅनेजमेंटच्या सहकार्याने त्या ठिकाणी मोठं ॲग्रिकल्चर बिझनेस स्कूल, ज्यातून आपले ग्रॅज्युएट जगात जाऊ शकतील कृषी पदवीधर आणि त्या ठिकाणी उत्तम काम करू शकतील, तेही सुरू करण्याची इच्छा आहे. त्याला आपण जर परवानगी दिली तर जी आपली बिल्डिंग बनणार आहे कन्व्हेन्शन सेंटरची, त्यामध्येच आपण हे सुरू करणार आहे. आणि जेणेकरून रोजगार मिळावा, सर्व क्षेत्राचा विकास व्हावा, असाच प्रयत्न करून नागपूरचा चौफेर विकास होतो आहे. आणि याचं श्रेय खऱ्या अर्थाने नागपूरच्या जनतेला आहे. आपण सगळ्यांनी वारंवार आम्हाला सहकार्य केलं आणि म्हणूनही सगळी कामं करता आली. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. या पुलामध्ये 167 झाडं कापण्याची परवानगी महापालिकेने दिली होती, पण त्यातले 69 झाडं आम्ही ट्रान्सप्लांट केली आहे. मी नेहमी सांगतो की झाडं तोडू नका, ट्रान्सप्लांट करा. खालच्या 80% रोड पूर्ण झालेला आहे, 20% पूर्ण व्हायचा आहे, कारण काही झाडं मध्ये आहेत. आणि आजच महानगरपालिकेने परवानगी दिली असं मी ऐकलं. त्यामुळे ही झाडं ट्रान्सप्लांट उर्वरित 20% काम हे देखील पूर्ण होईल. सगळा रोड खालचाही कॉन्क्रीटचा झाला आहे आणि सेंट्रल रोड फंडमध्ये झाशी राणी चौकापासून वाडीपर्यंतचा कॉन्क्रीट रोड, त्यातून मी पैसे दिले, तोही पूर्ण झाला आहे. आज मी सांगायला विसरलो की आपल्या 0 माईलपासून तर ॲटोमोटिव्ह चौक कामठीपर्यंतच्या 200 कोटी रुपयाचा पण सिमेंट कॉन्क्रीट रोड मी CRFमधून मंजूर केलेला आहे. तेव्हा येणाऱ्या काळात नागपूरमध्ये विशेषतः आपल्या सर्व दृष्टीने नागपूरचा विकास व्हावा, हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जो प्रयत्न होता त्याला उत्तम यश मिळालेलं आहे. आणि मला विश्वास आहे की आजचा उड्डाणपूल देखील, याचं कन्स्ट्रक्शन, याची क्वालिटी उत्तम आहे. याच्यामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी उपयोगात आणलेली आहे. त्याच्यामध्ये मलेशियातून एक टेक्नॉलॉजी आली होती की आपल्या 2 पियरमध्ये जे अंतर आहे ते मॅक्झिमम 30 मीटर असतं. पण मलेशियामध्ये प्रयोग झाला, सिंगापूरमध्ये त्याचे ब्रिजेस झाले की वरचा जो बीम आहे तो स्टील फायबरमध्ये जर कास्ट केला तर 2 पियरमधलं डिस्टन्स जे आहे ते 30च्या ऐवजी 120 मीटर जातं आणि 30% खर्च कमी होतो. इथे त्या प्रकारची टेक्नॉलॉजी विशेषतः रविनगर चौकात वापरली आहे आणि अनेक नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. आणि त्यामुळे अजून एक गोष्ट राहिली होती की आमच्याकडे, मी आमच्या इंजिनियरला सांगितलं की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की या भारतातला प्रत्येक नागरिक जो आहे, महिला पुरुष, हा वर्ल्ड स्टँडर्डचा ॲथलेटिक्स प्लेयर आहे. रस्ता क्रॉस करताना कसं कुदायचं हे महिला पुरुषांना सगळ्यांना माहिती आहे. खूप ॲक्सिडेंट होतात, म्हणून मधल्या याच्यामधल्या आता आपण कोणाला जाता येणार नाही अशी व्यवस्थाही केलेली आहे. आणि सगळ्या ठिकाणी हे जे तिन्ही ब्लॅक स्पॉट होते, इथे खूप ॲक्सिडेंट झालेले आहे रविनगर चौकात. माझी इच्छा आहे की आता ॲक्सिडेंट होणार नाही आणि हा उत्तम पूल या भागामधलं पोल्युशन पण कमी राहील. आणि त्यामुळे आज एक चांगली भेट या ठिकाणी मिळालेली आहे. आपण ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाण पूल असा उल्लेख करूया आता यानंतर. आणि पुन्हा एकदा डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. मातोश्री त्यांच्या आणि वहिनी आणि परिवार सगळा उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझं बोलणं संपवतो. नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.